नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना मर्यादित हा मागील 2 वर्षांपासून पूर्णपणे बंद असल्यानं शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, कामगार आणि सभासदांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। कारखाना पूर्ववत सुरू करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक आणि मानसिक परवड थांबवावी यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीची बैठक बोलवावी अशी मागणी आदिवासी टायगर सेना कारखान्याशी संबंधित शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात त्यांनी म्हटलंय की काही वर्षांपूर्वी कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला होता, मात्र भाडेतत्वावर कारखाना चालवणाऱ्यांनी कर्मचारी, शेतकरी आणि सभासदांच्या हिताची योग्य ती काळजी घेतली नाही। परिणामी कारखान्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत गेली आणि अखेर कारखाना पूर्णपणे बंद पडला। कारखाना बंद असल्यानं शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले, काहींवर टोकाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे। त्यामुळे कारखाना तातडीने सुरू करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात प्रशासनाने पुढील 8 दिवसांच्या आत संबंधित सर्व पक्षांची बैठक आयोजित करावी, तसंच कारखान्याचे भाडेतत्वावरील व्यवस्थापन अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि कर्मचारी यांना बैठकीस बोलावून कारखाना सुरू करण्याबाबत ठोस भूमिका स्पष्ट करण्यास सांगावं आणि तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाकडून वेळेत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास किंवा बैठक आयोजित करण्यात आली नाही तर शुक्रवारी दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचं देखील निवेदनात नमूद करण्यात आलंय। या निवेदनावर आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्रदादा पाडवी आणि तालुका अध्यक्ष किरण वळवी यांची प्रमुख स्वाक्षरी असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आली आहे। आज दिनांक 16/6/2026 रोजी आम्ही माननीय नवापूर तहसीलदार साहेब यांना जे डोकारे कारखाना आहे तो महाराष्ट्रातला पहिला आदिवासी सहकार साखर कारखाना आहे आणि तो 2 वर्षापासून बंद पडून आहे, म्हणून सगळे शेतकरी बांधव व कर्मचारी आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। ते निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की 8 दिवसाच्या आत जर कारखाना सुरू झाला नाही, सकारात्मक चर्चा घडवून आणली नाही तर मग 9व्या दिवशी आम्ही धुळे सुरत जो महामार्ग आहे तर त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आम्ही साहेबांना हेही म्हटलं आहे की बुवा 8 दिवसाच्या आत कारखान्याचा धूर निघाला पाहिजे, जर कारखान्याचा धूर निघाला नाही तर 9व्या दिवशी हायवेवर आम्ही सगळ्यांचा धूर काढणार आहोत, हीच आमची विनंती आहे। जोहार, जय आदिवासी। पुढचं जे आंदोलन आहे तर ते आम्ही आपल्याला मीडियाद्वारे कळवणारच आहोत। तालुक्यातले, जिल्ह्यातले जेवढे पण आपले नागरिक आहेत, शेतकरी आहेत, कर्मचारी आहेत, यांना सगळ्यांना आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पोहोचवणार आहोत। जोहार, जय आदिवासी। सर्व कर्मचारी जो 2 वर्षापासून कारखाना बंद आहे आणि आम्हाला जी उपासमारी जी वेळ आलेली आहे ही कारखाना बंद आहे म्हणून आलेली आहे आणि आम्हा जो पोयरा शैक्षणिक खर्च आहे तो आम्हाला मिळणारी आर्थिक परिस्थिती में प्रत्येक कर्मचारी अडचणी मानलो आहे, तर आम्हाला ही वेळ नाही आवडते, पण कारखाना बंद आहे म्हणून ही वेळ आलेली आहे। कारण काय आहे, आम्हाला इतर ठिकाणी पहिल्यापासून आम्ही रोजगार केलो नाही, आम्हा जवळच्या जवळ कारखाना होता म्हणून आम्हा कारखाना में जाबावा था आणि आम्ही तो जाबूज आम्हा राहिलो ना तर आम्हाला प्रत्येक गोष्टी में अडचणी आवी रही, शेतकऱ्यांना अडचणी आवी रही, आम्हाला अडचणी आवी रही, आम्हा आर्थिक परिस्थिती में अख्खा म्हणजे शेतकऱ्यांना बी नुकसान वेय आणि कर्मचाऱ्यांना बी नुकसान वेय आणि काय करारापोटी जो द्वारकाधीश आम्हा करार केलो होतो की 50% तुम्हाला काम केला, तुम्हाला 50% रक्कम आम्हाला देऊ, पण ते 50% रक्कम सुद्धा ते दाम बंद की देते आणि इतर जे आम्हा अगले काम केले ते 2-3 महिना पगार बी बंद केली आहे। इतर आम्ही 4-5 महिना भी गया ते आपोआप डायरेक्ट 50% देते तो सुद्धा बंद की टाकी है। तो वो जो कारखाना वालो है आप द्वारकाधीश वालो ते काय आखे तुम्हाला पगार होता का? पगार बद्दल आम्हाला नाही की अखलो आम्हाला अख्खा कर्मचारी एक मीटिंग ले दिली आधी। या मीटिंग आमची एंड मुद्दा उपस्थित केलो की तुम्हाला 50% पगार देता मावी आणि PF है आम्हा अलग पाहू आखे, पण ते बी त्या 50% PF पोयो आणि आम्हा जे 50% PF पोयो तो जो मिला था तो भी आम्हाला खूप कमी मिळतलो। 3-4-5 हजार होता
पगार में पैसा निकला एटले 3-4 हजार आके आदि परिस्थिति में महागाई अडचण आहे म्हणून तो काय पोयरा बी शिक्षण पुरावी नाही आणि आम आर्थिक परिस्थिती ही बी खूप खोल गेली आहे. उत्पादक शेतकरी असून कारखाना हा 2 वर्षापासून बंद आहे. बाहेरील जे कारखाने येतात ते ऊसाला भाव देत नाही, वेळोवेळी ऊस तोडत नाही आणि ऊस घेऊन गेले तर त्याचे पैसे देत नाही पुरेसे. म्हणून आम्ही ATS मार्फत या कारखाना सुरू व्हायला पाहिजे म्हणून निवेदन दिले तहसीलदार साहेबांना. तसेच इतर पोलीस डिपार्टमेंटनं यांना की 8 दिवसात कारखाना चालू व्हायला पाहिजे याचं उत्तर आम्हाला भेटायला पाहिजे. नाहीत आम्ही कारखाना रस्ता रोको करू असं निवेदन दिलं आहे आम्ही शेतकरी आणि कर्मचारी आणि ATSचे आमचे पदाधिकारी यांनी मिळून. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी नवापूर.